नमस्कार. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. मी तुमच्या समोर एक पात्री नाटक सादर करत आहे. माझं एक पात्रीचं नाटक आहे. तोच तो बाप बोलतोय मी. तुमच्यामधलाच एक सामान्य बाप बोलतोय. तुमच्यामधलाच एक सामान्य बाप बोलतोय मी. बाप. सैनिकांनो, तुम्हाला नाही झाली का माझी कथा? का नाही झाली तुम्हाला माझी कथा? तुम्ही रेखाडलात तो मारधाड करणारा बाप. तुम्ही रेखाडलात दारूच्या नशेमध्ये धुंदीमध्ये तो धुंदा असणारा बाप. तुम्ही रेखाडलात अहो, पण आई विना पोरक्या झालेल्या मुलांना आई आणि बापाची माया देणारा तो बाप, तो कसा काय विसरलात तुम्ही? माहिती आईची मोठी मोठी आहे. भर पावसात महापुरात स्वतःच्या कैचाचा तुकडा घेऊन जाणारा मुलाला शाळेतून आणणारा तो बाप असतो. बाप, तोच तो बाप बोलतोय मी. तुमच्यामधलाच एक सामान्य बाप बोलतोय मी. बाप. मुलाच्या तोंडावर हसरू पाडण्यासाठी, जे त्याला हवं ते देण्यासाठी दिवस रात्र काम करणारा तो बाप असतो. बाप, तोच तो बाप बोलतोय मी. तुमच्यामधलाच एक सामान्य बाप बोलतोय मी. बाप. मुलाच्या ऍडमिशन पासून ते शिक्षणापर्यंत ते अगदी त्याला नोकरी लागेपर्यंत अनेक उपाय झिजवणारा, मान अपमान सहन करणारा तोच तो बाप बोलतोय मी. तुमच्यामधलाच एक सामान्य बाप बोलतोय मी. बाप. अहो, एक सांगू, आणलेल्या स्थळाला बिनदिक्कतपणे वरमाळा घालणाऱ्या मुलीचा सगळ्यात मोठा विश्वास म्हणजे बाप असतो. बाप, तोच तो बाप बोलतोय मी. तुमच्यामधलाच एक सामान्य बाप बोलतोय मी. बाप. छोट्याशा चुराला पाहिल्यावर आई ग म्हणणारे, पण मला मोठा साप पाहिल्यावर बाप रे म्हणताच ना. छोट्याशा दुःखाला ऐकून वाढते, सवय घेते, पण भल्या मोठ्या दुःखामध्ये स्वतःच्या छातीचा आड करून पार करून स्वतःच्या डोळ्यातले अश्रू थांबवून जो उभा राहतो ना, तो बाप असतो. बाप. आणि आज तो गायला जातोय. दुर्दैवी बाप. अहो, एक सांगू, खूप थकलोय हो. संपली सारी ताकद. नातवंडांना अंगाखांद्यावर खेळून त्यांच्या तोंडाला येणाऱ्या दुधाच्या वासाने मुक्त होऊन झालं. त्यांच्या खूप पाकळ्या झाल्या. मलाही वाटतं ना हो, घराबाहेर काढलंय हो, मला घराबाहेर काढलंय. अहो, एक सांगू, सांगतो का हो माझ्या मुलाला, घे म्हणावं एकदा घरात. या घरात जीव गुंतलाय हो माझा. प्रत्येक विटेला स्पर्श झालाय. व्याकुळ व्याकुळ होतोय जीव माझा. नातवंडांना कवटाळू दे, जवळ घेऊ दे, त्यांना पण कळून दे